आत्ता आपण अप्पर कामगार आयुक्तालयात आहोत. आपण पाहतोय की इथे बरेच कामगार जमलेले आहेत. हे बांधकाम कामगार आहेत. बऱ्याच महिन्यांपासून यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आपण पाहतोय की अनेक दिवसापासून वेबसाईटपासून ते अनेक प्रश्न जे कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी बनवलेले आहेत, मात्र ही वेबसाईट बंद आहे. शासन यांना मदत करत नाही, असे बरेच प्रश्न इथे प्रलंबित आहेत. तर याच प्रश्नांवरती आता आंदोलन सुरू आहेत. काही कामगार संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यातील श्रमिक हक्क आंदोलन ही संघटना आपल्यासोबत आहे. तर काय म्हणतात ते पाहूया. सर, तुम्ही काय सांगता की का आंदोलन करतात आणि काय मागण्या आहात? आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सांगू इच्छितो की आम्ही हातावर पोट असणारे, बरोबर, आमचे बांधकाम कामगार आहेत. आम्हाला दिवसाला 600-700 रुपये रोज मिळतो. आम्ही एवढं मेहनत करून जे बांधकाम कामगार कल्याण महामंडळ जे आमच्या अधिकाराचं आहे, आमच्या हक्काचं आहे, त्याच्याकडं हजारो करोडचा रुपये पैसा पडलेला असून सुद्धा कामगारांना योजनेचा लाभ मिळत नाही. बांधकाम कामगार महामंडळ जे आहे त्या महामंडळाची वेबसाईट गेले 4 महिने बंद असते. दिवसातून एखाद्या वेळेस उघडली तर उघडते, नाहीतर ती उघडत नाही. मला सांगा, आजच्या काळामध्ये पोर्टल, नोंदणीचं पोर्टल कंटिन्युअस चालू ठेवणे ही टेक्नॉलॉजी नाही आहे का? हे बंद ठेवतात. त्यानंतर बऱ्याचशा नियम अशा पद्धतीनं बदलतात. आज एखादा नियम आहे, उद्या अचानक बदलला जाईल, त्याची माहिती कुठेही नसते. म्हणजे पूर्वी कामगारांचं काही एखादा डॉक्युमेंट ॲडिशनल असेल तर क्लॅरिफिकेशनची प्रक्रिया होती. आता ती बंद केली. म्हणजे काही असेल तर कामगारांचे अर्ज पूर्ण बादच केले जातात. तर हे जे काही बांधकाम महामंडळ सातत्यानं बदल करतं आहे, ज्याच्यातून कामगार सातत्यानं वगळले जात आहेत, तर एक तर आमची जे काही आंदोलन आहे ते बांधकाम कामगार महामंडळाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आहे. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललात का? काय म्हणाले? मॅडम, अजून एक म्हणजे इथलं आणि दुसरं इथलं कार्यालय, बरोबर, इथल्या कार्यालयाच्या बाबतीत पण म्हणजे तालुका WFC, परत तपासणी अधिकारी जिल्हा WFC या कार्यालयाच्या अंतर्गत येतं. पण ह्या कार्यालयाचा कारभारसुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं चालतो. अतिशय कुठल्याही छोट्या कारणास्तव अर्ज रिजेक्ट केले जातात किंवा कुठलीही चूक नसली तरीसुद्धा अर्ज नाकारले जातात. आणि अर्ज नाकारताना काहीतरी कारण द्यावं ही किमान सामान्य प्रशासकीय बाब आहे. पण हे एवढं अगदी जहागिरीच्या प्रकारे कारभार असल्यासारखं कुठलंही कारण न देता रिजेक्ट करतात. कामगारांना काय करायचं, काय चुकी आहे हे सांगावं, एवढं किमान गोष्ट सुद्धा पाळली जात नाही. तर WFCच्या पातळीवर प्रचंड गंभीर चुका आहेत, तपास अधिकाऱ्यांच्या पातळीवर गंभीर चुका आहेत. पण ह्या सगळ्याची गोष्ट म्हणून म्हणजे आम्हाला सर्व जनतेसमोर मांडायला आवडेल की एक साधं काम करायला कामगाराला तालुका WFCला 4 हेलपाटे, जिल्हा WFCला हेलपाटे, इथं 4 हेलपाटे, एक साधा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी जर कामगारांना 5-5 वेळा सुट्ट्या काढून जर जावं लागत असेल तर आम्ही स्पष्टपणे म्हणतो ही आमच्या कामगारांची क्रूर चेष्टा आहे. ही आमची थट्टा चालवलेली आहे आणि आमचं आंदोलन त्याच्या विरोधात आहे. अधिकाऱ्यांना भेटलात तुम्ही, काय म्हणताय? किती दिवस झाले पाठपुरावा करताय तर काय म्हणाले? एकतर अधिकाऱ्यांना भेटणे हे प्रचंड अवघड आहे. आम्ही गेल्या 15 दिवसामध्ये वाळके साहेबांना भेटण्यासाठी आम्ही 7 वेळा आलो. एकतर अधिकारी भेटत नाहीत. दुसरी गोष्ट, अधिकारी भेटल्यावर काल आम्ही भेटलो, आम्हाला सुरुवातीला सांगितलं हो आम्ही बघू, हे केसेस बघू. पण आमचा मुद्दा एक केसेसचा नाही आहे. आमचा मुद्दा आहे की ह्या नीटपणे पद्धत तुम्ही बदलली पाहिजेत. तर ह्याच्यासाठी आम्ही ही प्रमुख मागणी ठेवलेली आहे की पुढच्या 15 दिवसांच्या आत, बरोबर, सर्व जे काही बांधकाम कामगार संघटना आहेत, जसं की इथं आपण श्रमिक हक्क आंदोलनात बांधकाम मजूर सभा आहोत, या सर्व संघटना आणि संस्थांची त्यांनी बैठक लावावी. त्या बैठकीमध्ये काय प्रक्रिया आहे, कारण आत्ताची प्रक्रियाही कुणाला समजत नाही, ती काय प्रक्रिया आहे आणि ती कशा प्रकारे बदलले जाणार आहे ते त्यांनी सगळं मांडावं. बैठक घेऊन हा सगळ्या प्रश्नाच्या विषयीच्या सर्व समस्याची चर्चा करून उपाययोजना काढल्या पाहिजेत. आणि ही नवीन पद्धत, मागचे पेंडिंग जे ठेवलेत अधिकारी चेक करत नाहीत, 6-6 महिन्याची डेट भेटते, ते एका महिन्यात ते सगळे क्लिअर करून नवीन कामगारांना संधी द्या. अजून जे विनाकारण रिजेक्ट करतायत फॉर्म, काही कारण नसताना सगळे डॉक्युमेंट सगळे ओके असले तरी पण त्याच्यात रिझन येतं आहे की आधार काय, आधार आम्हाला पण माहीत नाही, त्यांना पण माहीत नाही का आधार काय, कशाला रिजेक्ट करतायत, ते आमची मागणी आहे. ते ह्याच्या पुढं हे जे रिजेक्ट करतायत काही तांत्रिक बाबी आहेत ज्या त्यांनी तुम्हाला क्लिअर केले पाहिजे आणि ते अधिकाऱ्यांवर कारवाई पण झाली पाहिजे. का केलं आदर्श तुला काय माहिती आहे, आदर्शचं रिझन तर असेल ना, काहीतरी रिझन देत नसताना आदर्श टाकून देत आहे. आम्ही हे कामगारांना काय करणार आहे आदर्श मानल्यावर. तरी आमची हे पण मागणी आहे की लवकरात लवकर जे पेंडिंग फॉर्म क्लेमचे जे दिले ते पण क्लिअर करावं.
अधिकाऱ्यांना वाळके साहेबांशी चर्चेसाठी बोलवलेलं होतं, चर्चा झाली असेल, परंतु झाली चर्चा झाले हो, झाली. ठीक आहे. परंतु आज त्यांना ट्रेनिंग यशदामध्ये लागलेलं आहे, ते यशदामध्ये ट्रेनिंगसाठी गेलेले असल्यामुळे ते आज तुमचं निवेदन घेण्यासाठी हजर नाहीत. मात्र त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचं निवेदन घेतो, तुमच्यातल्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांना दाखवतो, चर्चा करतो आणि त्यावर जे काही उपाय करता येतील ते जेवढं आपल्या कार्यालयीन स्तरावर शक्य आहे तेवढं करता येईल. परंतु ज्या तुमच्या इतर मागण्या सांगितल्या त्यामध्ये बदल असेल काय तर ते मुंबई ऑफिसला जे आहे तिथून ज्या होणाऱ्या मागण्या आहेत, चेंजेस होणारे, तर ज्या तुमच्या सर्व मागण्या त्यांच्याशी संबंधित असतील तर त्या कार्यालयाकडे पाठवल्या जातील आणि ज्या आपल्या कार्यालय स्तरावर असतील तर त्याबाबत तुम्हाला सुद्धा चर्चेला बोलवून त्यातनं 100% मार्ग काढण्याचा प्रयत्न हे कामगार कार्यालय करेल. हे आजच्या तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि तुमचं जे निवेदन आहे त्या निवेदनातल्या सर्व मागण्या त्याबाबत चर्चा करण्यासाठी वाळके साहेबांसोबत तुमची मीटिंग पुढच्या आठवड्यामध्ये अरेंज केली जाईल, हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. पवार साहेब, मी इथं आता ऑन रेकॉर्ड एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला कोणती थातूर मातूर बैठक नकोय जिथं आम्ही काहीतरी सांगणार आणि त्यांनी हो हो करतो. बरोबर अजिम भाई? आम्हाला असली कुठली थातूर मातूर बैठक नाही चालणार. काय अडचणी आहेत आम्ही सविस्तर दिलेल्या आहेत याच्यामध्ये. प्रत्येक अडचणी त्याच्या केसेस आणि नुसत्या केसेस नाही, त्याच्यासाठीचे सगळे पुरावे सगळ्या डिटेल्स सहित आम्ही दिलेले आहेत. आणि काय दोष आहेत, काली वाळके साहेबांशी बोलणं झालं, दोष त्यांनाही माहिती आहेत. तर तुमच्या सर्व इंटरनल मीटिंग्स घेऊन तालुका WC, जिल्हा WC, आपले तपासणी अधिकारी या सगळ्यांच्या मीटिंग घेऊन आत्ताची काय पद्धत आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या कशा प्रकारे सुधारल्या जाणार आहेत, या तिन्ही गोष्टी नीट मांडणारी मीटिंग पाहिजे.